नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 10.3 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, एका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत 325 जागा आहेत. तर त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील? तर प्रश्न आपल्याला काय सांगितला की एक वाहनतळ आहे, म्हणजे एक जागा आहे जिथे गाड्या आपण उभ्या करतो. तिथे एकूण किती रांगा आहेत? तर अशा 15 रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशी 15ची लाईन आहे. व प्रत्येक रांगेत अशा एका रांगेत 325 325 325 325 अशा पूर्ण गाड्या उभ्या केलेल्या आहेत. तर त्या तळावर एकूण किती गाड्या आहेत असं विचारलं. म्हणजेच काय, तर 15 रांगा गुणिले 325 आपल्याला हा गुणाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला कळेल की एकूण किती गाड्या उभ्या राहतात त्या तळावर. तर 15 पाचे 75, हातचे आले 7, 15 दुने 30 आणि 7 37, हातचे आले 3, 15 त्रिक 45 आणि 45 आणि 3 48. म्हणजेच त्या तळावर एकूण किती गाड्या असतात? तर 4875. 4875 म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, सुभाषकडे 50 रुपयांच्या 678 नोटा आहेत. शीतलकडे 20 रुपयांच्या 805 नोटा आहेत. दोघांजवळ मिळून किती रुपये आहेत? एकूण विचारले आपल्याला. पहिले काय सांगितलं, 678 नोटा कितीच्या आहेत? 50च्या. म्हणजे आपल्याला 50च्या जर 678 नोटा असेल तर एकूण पैसे किती काढण्यासाठी गुणाकार करावा लागेल. त्यानंतर 805 नोटा या 20 रुपयाच्या आहेत, म्हणजे याचाही गुणाकार करावा लागेल. आपण गुणाकार करू. एकक स्थानी एक शून्य आहे, शून्य दिला. 5 8 40, हातचे आले 4, 5 7 35, 35 आणि 4 39, हातचे आले 3, 5 30 आणि 3 33. यांचा गुणा म्हणजे 50 रुपयाच्या 678 नोटा असतील तर एकूण पैसे राहतील 33,900. त्यानंतर 805 च्या 20 नोटा म्हणजे हा शून्य, 5 दुने 10, हातचा आला 1, 2 ने शून्याला गुणलं 0 आणि हा 1, 8 दुने 16. तर याचा गुणाकार आला 16,100. आपल्याला एकूण विचारले, मग ह्या दोन्हींची बेरीज करू. 33,900 अधिक 16,100. 0 0 9 आणि 1 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 6 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणजे दोघांकडे मिळून किती पैसे? सुभाषकडे 33,900 आहेत आणि शीतलकडे 16,100. मग दोघांचे मिळून किती पैसे झाले? 50,000. कोणत्या पर्यायामध्ये दिसतं? 5,000, 50,000. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 405 या संख्येला 47 ने गुणायचे सांगितले असता अजयने 47 ऐवजी 74 ने गुणले, तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त आले? काय सांगितलं होतं? 405 गुणिले 47 असा गुणाकार करायचा सांगितला होता. 7 5 35, हातचे आले 3, 7 गुणिले 0 0 आणि हे 3 म्हणजे 3, 7 चोक 28, 4
पंचे 20, 7 आले 2, 4 शून्य आणि हे 2, 2, 4 चौक 16, 5 3, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 आणि 1. 405 ला 47 ने जर गुणले असते त्याने तर उत्तर आलं असतं 19,035. परंतु त्याने 47 ऐवजी 73 ने गुणले, तर आपण 73 ने गुणून बघू किती येतो गुणाकार. सॉरी 74. 405 गुणिले 74, 5 चौक 20, 7 आले 2, 4 गुणिले 0 0 आणि हे 2, 4 चौक 16, 7 5 35, 7 आले 3, 7 गुणिले 0 0 आणि हे 3, 7 चौक 28, 0 5 आणि 2 7, 3 आणि 6 9, 8 आणि 1 9 आणि हे 2. त्याने 405 ला 74 ने गुणले म्हणून उत्तर आलं 29,970. आणि त्याला सांगितलं होतं 47 ने गुण, तेव्हा उत्तर आलं असतं 19,035. मग आता हे 29,970 ह्या 19,035 पेक्षा कितीने जास्त आहे आपल्याला असं विचारलं, म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 29,970 वजा 19,035. 10 मधून 5 गेले 5, 6 मधून 3 गेले 3, 9 मधून 0, 9 तून 9 गेला 0 आणि 2 मधून 1 गेला 1. म्हणजे त्याचं उत्तर कितीने जास्त आलं तर 10,935, 10,835, 10,953, 10,875, 10,935. म्हणजे आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, एका मोटारसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. सायकलची किंमत 5,480 असल्यास मोटारसायकलची किंमत किती? आपल्याला काय सांगितलं, मोटारसायकलची किंमत बरोबर सायकलची किंमत, सायकलच्या किती पट? 22 पट. म्हणजे सायकलची किंमत गुणिले 22 म्हणजे सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे असं सांगितलं होतं. आपल्याला काढायची मोटारची किंमत, मोटारसायकलची, त्याला आपण x मानू. सायकलची किंमत सांगितली 5,480 हे गुणिले 22. गुणाकार करून घेऊ. 22 गुणिले 0 0, 22 8 176, मग 6 लिहिणार, हातचे आले 17, 22 चौक 88, 88 आणि 17, 88 10 98, 98 आणि ते 7 105, तर 5 हातचे आले 10, 22 5 110 आणि हे 10 120. म्हणजे मोटारसायकलची किंमत असणार 1,20,560. 12,560 नाही, 1,02,560 नाही, 1,20,560, 1,20,560. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणता गुणाकार 2,340 गुणिले 60 या गुणाकारा एवढा आहे? 4 पर्याय दिलेत. आपण पहिले हा गुणाकार सोडवून बघू त्याचं उत्तर किती येतं. 2,340 गुणिले 60. 1 2 0 जसेच तसे. साइन चौक 24, हातचे आले 2, साइन त्रिक 18 आणि 2 20, हातचे आले 2, साई दुने 12 आणि 2 14. याचं उत्तर येतं 2,340 गुणिले 60, 1,40,400. ह्या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचं उत्तर 1,40,400 येतं आपल्याला हे विचारलं. आपण सोडवून बघू. 270 गुणिले 500. 1 2 3 0, 1 2 3, 7 5 35, 7 आले 3, 5 दुने 10 आणि 3 13. तर पहिला गुणाकार आला 1,35,000. म्हणजे आपलं हे उत्तर असणार नाही. त्यानंतर 390 गुणिले 34. 1 0, 9 चौक 36, 7 आले 3, 3 चौक 12 आणि 3 17, 12 आणि 3 15, 3 गुणिले 0 0, 9 त्रिक 27, 7 आले 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, 0 6,
7 आणि 5 12, हातचा आला 1, 1 2 3 1. याचा गुणाकार आला 13,260, म्हणजे हे योग्य उत्तर असणार नाही. 780 गुणिले 180, 0 0, 18 8 144, म्हणजे 4 हातचे आले 14, 18 7 126, 126 आणि 14 140. 780 गुणिले 180 चं उत्तर आलं 1,40,400, आणि आपल्याला पाहिजे 1,40,400, म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3.